सद्यस्थितीत शेतकरी हा आपल्या शेती कामात व्यस्त असून संपूर्ण वर्षभराचं नियोजन ह्या पिकांवर अवलंबून असतं। नुकतीच शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली असून वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतकरी वैतागून गेलाय। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील शेत शिवारात वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोस घातल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। नुकसान करून टाकलेलं आहे। त्यासोबतच आम्ही पुन्हा डबल त्यामध्ये तुरीचे तास पेरण्याचा प्रयत्न केला, ते पण डुकरांनी पूर्ण खाऊन टाकलेलं आहे। त्यासोबतच तेवढंच नाही तर आपल्या जे नीलगाई ह्या ठिकाणी रोही पण ह्या ढगाळ शेत शिवारामध्ये पूर्ण वावरत आहेत, दिवसा आणि रात्री पण वावरत आहेत। त्यासोबतच हरिणांचे कळपाचे कळप ह्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी दिसतात आणि ते माणसाळलेले आहेत। माझं पूर्णचे पूर्ण 4 एकर शेत ह्या पूर्ण हरिणांनी, त्यासोबत रोहींनी, त्यासोबत नीलगाईंनी हे पूर्ण फस्त करून टाकलेलं आहे। माझी शासनाला आणि वन्य जीव विभागाला अशी नम्र विनंती, कडकडीची नम्र विनंती आहे की आम्हा सर्व शेतकऱ्यांचं, मी एकटाच नाही आहे, ह्या आजूबाजूनी जवळपास काळेचं शेत आहे, शिरस्कारचं शेत आहे, असे कित्येक जणांचे ह्या ठिकाणी शेत आहे। सर्व ह्या ठिकाणी पस्त करून चुकलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास ह्या नाला असल्यामुळे पूर्ण वन्य प्राण्यांचं ह्या ठिकाणी वास्तव्य तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला आजही मिळत आहे। माझ्या शेतामध्ये जवळपास ह्या ठिकाणी 75-80 जवळपास ह्या ठिकाणी हरिणांनी येऊन कळपाचे कळप येऊन पूर्ण माझं शेत हे निस्तेनाबूत करून ठेवलेलं आहे। तर माझी केवळ मीच नाही तर मी सर्वांच्या वतीनं मी शासनाला अशी नम्र विनंती करतो की आमचं जे झालेलं नुकसान आहे, सर्व शेतकऱ्यांचं झालेलं जे नुकसान आहे ते तात्काळ त्याची म्हणजे भरपाई करून द्यावी, ज्या माध्यमातून त्या पैशाच्या अनुकरून त्या पैशाच्या उपलब्धतेनुसार तो समोरच्या पिकाची काळजी घेईल आणि त्याला कमीत कमी छोटीशी नुकसानाचं त्याला थोडीशी मदत होईल। तशी नम्र विनंती आहे की ह्या गोष्टीचा, ह्या ज्या सर्व वन्य प्राण्यांचं जे रक्षणापासून, वन्य प्राण्यांपासून रक्षण आमच्या शेत जमिनीत झालं पाहिजे, अन्यथा त्यांना त्यांच्या प्रोटेक्शनसाठी मदत म्हणजे त्यांना अधिकार देण्यात यावे एवढ्या मोठ्या प्राण्यांपासून वाचवण्यासाठी। गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचं आव्हान उभं ठाकलंय। अशा परिस्थितीत पिकांच्या रक्षणाकरता रात्रंदिवस शेतीची राखणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे। परिसरातील ढगा, कालवडी, शेत शिवारात अनेक हेक्टरवरील पिके या जंगली प्राण्यांनी फस्त केलेली आहे। या शिवारातील नंदकिशोर शेगोकार, अजय काळे, नितीन काळे, आशिष काळे, सचिन काळे इत्यादी अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। वन विभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। जनरल न्यूज करता संजय उंबक यांची रिपोर्ट, अकोलाहून।